ज्या प्रकारे नालंदा विश्वविद्यालय होतं त्याचप्रमाणे मुंबई येथील बुद्ध धम्माचं विद्यापीठ केंद्र होतं। हे येथील भिक्षू निवासस्थान आहे। भिक्षू निवासस्थानच्या बाहेरील दगडी भिंतीवरती सुंदर असे शिल्पांचं कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळतो। एक शिल्पाचं कोरीवकाम बघून असं वाटतं या ठिकाणी राहणारे जे भंती जे असतील, जे भिक्खू असतील ते मोठ्या पदावर गेलेले असावेत। काही ठिकाणी आपल्याला काही शिल्प दुसरं झालेले दिसून येतात। संपूर्ण सभामंडपमध्ये आपल्याला गौतम बुद्धांचे शिल्प पाहायला मिळतात। खूप सुंदर असे शिल्पांचं कोरीवकाम झालेलं आहे। हे बघा किती फरक पडतो। सुरुवातीला या ठिकाणी जेव्हा मी शूज काढले तर इतर लोकांनाही समजलं की या ठिकाणी शूज काढलं पाहिजेत। तर इथे जे सिक्युरिटी आहे त्यांनी इथे लोकांना सांगितलं पाहिजे की आतमध्ये जाताना आपण इथे शूज काढलं पाहिजे, जेणेकरून लोकांना समजेल। हे बघा या ठिकाणी आपल्याला आता लोक शूज काढून आतमध्ये जाताना दिसत आहेत। आजची जी मुंबई आहे ही 7 बेटांनी तयार झालेली आहे। याच मुंबईच्या बेटावरती आपल्याला 250 बुद्ध लेण्या पाहायला मिळतात। दहिसर नदी, बोईसर नदी आणि ओशियर नदीचं हे उगमस्थान आहे। यांचं उगमस्थान हे कान्हेरीच्या डोंगरावरतीच आहे। खूप पाऊस असेल तर आपण इथे येण्याची कृपा करू नये। जर आपला पाय जर स्लिप मारला तर आपण सरळ खाली पडाल। हे पाणी जर खूप पावसाळा जास्त असेल तर आपण सरळ वाहत जाल। म्हणून आपल्याला इथे येताना काळजी घ्यायची आहे। हे जे मौर्यकालीन जी राजवट होती त्यांचं हे विद्यापीठ केंद्र होतं। हो, हे खूप म्हणू शकतो इथे ज्या प्रमाणाची ॲक्टिव्हिटी चालू होती ना, तशी ॲक्टिव्हिटी आपल्याला महाराष्ट्रात जेवढ्या पण लेण्या आहेत त्यात कुठेही नाही आढळत. इथून शिलालेख सुरू होतो सिद्धम अ, उपा हा हा पा आहे उपासकस इथे थोडीशी ॲम्बिग्विटी आहे आपल्याला एक रीडिंग मिळाले पण ती मॅच करत नाही. बालक क हे देय धम्म समथिंग अँड अक्षय निवेद्य काय म्हणतो किंवा अक्षय निवे असं पैशांपेक्षा म्हणू शकतो एक लाईफ लॉंग डोनेशन म्हणजे त्यांनी एक फील्ड त्यांना डोनेट केलं तर ते कसं त्यांना पूर्ण त्यांच्या आयुष्यभर कामात येईल। एक्झॅक्टली सो अक्षय निवे असं म्हणू शकता की एक इटर्नल डोनेशन दिला त्यांना। या डोंगरावरती नद्यांचं उगमस्थान आहे। त्या नदीच्या उगमस्थानावरतीच कान्हेरी बुद्ध लेणीचं कोरीवकाम झालेलं आहे। बुद्ध लेणीकडे वरच्या साईडला जाण्यासाठी इकडे या कातळामध्ये पायऱ्या कोरण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तर हे बघा सिंहासन पाहायला मिळतं। नमो बुद्धाय, जय भीम। मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण आलो आहे बोरिवलीतील कान्हेरी बुद्ध लेणी पाहण्यासाठी। ही बुद्ध लेणी खूप प्राचीन आहे। ही बुद्ध लेणी एकेकाळी बुद्ध विद्यापीठाचं केंद्र होतं। या ठिकाणी प्रशिक्षणाचं मोठं केंद्र होतं। आजची जी मुंबई आहे ही 7 बेटांनी तयार झालेली मुंबई आहे, हे आपण सर्वांना माहिती आहे। मुंबई येथील जे बेट आहेत त्या बेटावरती आपल्याला 250 बुद्ध लेण्या पाहायला मिळतात। तसेच मुंबई येथील नालासोपारा येथे आपल्याला बुद्ध धम्माचं मुख्य केंद्रस्थान पाहायला मिळतं। आज देखील आपण नालासोपाराला गेलात त्या ठिकाणी आपला बुद्ध स्तूप पाहायला मिळतो। जे स्तूप आहे त्या ठिकाणी बुद्ध धम्माचं मुख्य केंद्रस्थान होतं। एकेकाळी मुंबई येथील जी बंदरे आहेत बौद्ध संप्रदायाच्या प्रभावाखाली होती। त्यामुळे आपल्याला मुंबई या ठिकाणी विविध बेटावरती आपल्याला बुद्ध लेण्या पाहायला मिळतात। आपण एलिफंटा बुद्ध लेणीला देखील भेट दिली, त्याच्यानंतर जोगेश्वरी बुद्ध लेणी, त्यानंतर अंधेरी येथील कोंडिवटी बुद्ध लेणी, त्यानंतर बोरिवली येथील मनपेश्वर बुद्ध लेणी या ठिकाणी देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे। आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध संस्कृती, बुद्ध परंपरा व बुद्ध इतिहासातील गोष्टी जाणून घेतो। चला तर मग बुद्ध संस्कृती जाणून घेऊया, बुद्ध संस्कृती समजून घेऊया। सुरुवातीला आपल्याला लेणी क्रमांक 1 पाहायला मिळतो। बाहेरच्या साईडला जे आपण तुटलेले पिलर बघतोय असं वाटतं की हे स्तंभ असावं। तर बांधणी जर बघितली तर ही डबल मजली आहे। सध्या लेणीला लॉक असल्यामुळे आपण आतमध्ये जाऊ शकत नाही। त्या लेणीच्या बाहेरील वरांडा साईडला जर आपण बघितलं तर आपल्याला 2 पिलर पाहायला मिळतात, एक डाव्या साईडला आणि इकडे एक उजव्या साईडला। त्याची आता ही पडझड झालेली आहे। खूप सुंदर असं या लेणीचं कोरीवकाम झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण या डोंगरामध्ये या कातळामध्ये बुद्ध लेण्या कोरण्यात आलेल्या आहेत। लेणी परिसरामध्ये आपल्याला खूप सारे माकडं पाहायला मिळतात।
त्यांच्यापासून आपल्याला सावधान राहायचं आहे. आपल्या हातातील काही वस्तू असतील तर बॅगमध्ये ठेवायच्या आहेत, कारण की येथील माकडं वगैरे आपल्या हातातील जे खाण्याच्या वस्तू आहेत ते आपल्याकडून खेचण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे आपण इथे काळजी घ्यायची आहे. लेणी क्रमांक 2 मध्ये आपल्याला 3 बुद्ध स्तूप पाहायला मिळतात. एका स्तूपाची पूर्ण पडझड झालेली आहे, पूर्ण स्तूप तुटून गेलेला आहे. एक एक खोलीमध्ये या बुद्ध स्तूपाची निर्मिती करण्यात आलेली होती. बुद्ध स्तूपच्या पाठीमागे आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते. गौतम बुद्धांच्या डाव्या व उजव्या साईडला आपल्याला बोधिसत्व पाहायला मिळत आहेत. आपण इथे बघू शकतो, इथे लाकडी गेट लावण्यात आलेला आहे, कारण की स्तूपाच्या इथे कोणी जाऊ नये. स्तूपाच्या पाठीमागे देखील बुद्ध शिल्प आपल्याला पाहायला मिळतं. हा एका लेणीमध्ये एक स्तूप कोरण्यात आलेला आहे. त्याच्या बाजूला इकडे देखील हे स्तूप कोरण्यात आलं होतं. हा संपूर्ण ते नष्ट झालेला आहे. इकडे बाजूला बघितलं तर इकडे देखील या खोलीमध्ये, या लेणीमध्ये आपल्याला बुद्ध स्तूप पाहायला मिळतो. त्या स्तूपाच्या दोन्ही बाजूला व मागच्या साईडला देखील गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते. गौतम बुद्धांचं शिल्प पाहायला मिळतं. इथे जर बघितलं, मेडिटेशनसाठी ही जागा इथे निर्माण करण्यात आलेली आहे. एक या साईडला, एक या साईडला. त्या स्तूपांच्या डाव्या साईडला आपल्याला 2 भिक्षू निवासस्थान देखील पाहायला मिळतात. त्या भिक्षू निवासस्थानच्या बाहेरील भिंतीवर आपल्याला गौतम बुद्धांचं शिल्प देखील पाहायला मिळतो. त्या स्तूपाच्या डाव्या साईडला आपल्याला भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतात. आणि इथे ही बाहेरील जी दगडी भिंत आहे तिथे आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती कोरलेली दिसून येत आहे. सध्या ही मूर्ती धूसर झालेली आहे. हे बघा, इथे देखील एक भिक्षू निवासस्थान आहे. त्या भिक्षू निवासस्थानच्या बाजूला गौतम बुद्धांची मूर्ती देखील कोरलेली आहे. खूप सुंदर असं या बुद्ध मूर्तीचं कोरीवकाम झालेलं आहे. सध्या आपल्या या मूर्त्या धूसर दिसत आहेत. कुठल्या तरी शाळेने ही बुद्ध लेणीची भेट देण्यासाठी मुलांना घेऊन आलेल्या आहेत. त्याच्यामुळे इथे मुलांचा खूप गोंधळ आहे. लेणी क्रमांक 2 वरती आपल्याला वॉटर सिस्टम पाहायला मिळतो. हा मी तुम्हाला दाखवतो. हा वॉटर सिस्टम जर बघितला आपण तर खूप सुंदर इथे याचं काम झालेलं आहे. सुरुवातीला जेव्हा पावसाचं पाणी पडतं ते पाणी घाण असतं, म्हणून ते पहिल्या टाकीमध्ये जमा होतो. ती टाकी भरल्यानंतर दुसऱ्या टाकीमध्ये हा पाणी जाण्यासाठी एक धार तयार केलेली आहे. अशा प्रकारे दुसऱ्या टाकीमध्ये आपल्याला शुद्ध पाणी पाहायला मिळतं. या डोंगरावरून पाणी खाली येतं या पहिल्या टाकीमध्ये. सुरुवातीला डोंगराचं पाणी येतं ते खूप घाण असतं. ते पाणी या टाकीमध्ये पहिलं साचलं जातं. त्यानंतर जे पाण्यामध्ये जी घाण आहे ते खाली वसली जाते आणि वरती शुद्ध पाणी राहतं. ही टाकी पावसाच्या पाण्याने भरल्यानंतर ही जी आपल्याला दगडामध्ये जी धार आहे त्या पुढच्या टाकीमध्ये पाणी जाण्यासाठी आहे. हे बघा, ही पुढील टाकी जर आपण बघितली, या टाकीमध्ये शुद्ध पाणी येतं. ही टाकी देखील भरल्यानंतर त्या पुढच्या साईडला देखील एक छोटी दगडामध्ये धार करण्यात आलेली आहे. या धारेमधून पाणी या पुढच्या लहान टाकीमध्ये येतं. अशा प्रकारे इथे आपल्याला वॉटर सिस्टम पाहायला मिळतं. त्या लहान लहान गोष्टीवरती त्यांनी काम केलेलं आहे. हा वॉटर सिस्टम आपण पहिल्यांदा त्या कान्हेरी बुद्ध लेणीवरती पाहत आहोत. या टाक्यांमधील पाण्याचा उपयोग पिण्यासाठी होत असतो, त्याच्यामुळे याच्याकडे विशेष लक्ष दिलेलं आहे. इथे जर आपण बघितलं तर आपल्याला लेणी क्रमांक 3 आहे. या ठिकाणी आपल्याला बौद्ध स्तूप पाहायला मिळतो. लेणी क्रमांक 3च्या समोर जर आपण बघितलं, एक चौकोनी आकाराचा आपल्याला स्तूप पाहायला मिळतो. या ठिकाणी एक स्तूप आहे. त्यावेळेसचे ते मोठ्या पदावर गेलेले जे भिक्षू आहेत, अरहंत पद असेल किंवा उच्च पदावर गेलेले जे भिक्षू आहेत, त्यांनी समाजासाठी मोठं काम केलेलं आहे, त्यांचं हे स्तूप बांधलं जात होतं. या ठिकाणी आपल्याला एक स्तूप पाहायला मिळतो. या स्तूपाला लोखंडी रेलिंग लावण्यात आलेली आहे, जेणेकरून या स्तूपाला कोणी नुकसान पोहोचू शकत नाही. लेणी क्रमांक 3 मध्ये आल्यानंतर आपण बघू शकतो, लेणी क्रमांक 3चं बाहेरील जे वरंडा आहे, त्या लेणीच्या डाव्या साईडला देखील आपण बघितलं तर इथे एक भिक्षू निवासस्थान आहे. या भिक्षू निवासस्थानच्या बाहेरील भिंतीवर गौतम बुद्धांचं शिल्प पाहायला मिळतं. या ठिकाणी लहान लहान मूर्त्या कोरण्यात आलेल्या आहेत आणि जे चैत्यगृह आहे त्या ठिकाणी आपल्याला खूप मोठी अशी गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळते. हे बघा, खूप सुंदर असं या दगडामध्ये, या कातळामध्ये गौतम बुद्धांच्या मूर्तीचं कोरीवकाम झालेलं आहे. भिक्षू निवासस्थानची बाहेरील भिंत आहे.
या ठिकाणी आपल्याला भिक्षू निवासस्थान पाहायला मिळतो. याच प्रकारची मूर्ती आपल्याला चैत्यगृहाच्या आतील वरांड्यामध्ये पाहायला मिळते. या साईडला जर आपण बघितलं, लेणी क्रमांक 3च्या बाहेरील वरांड्यामध्ये आपल्याला या दगडी भिंतीवरती स्तूप कोरण्यात आलेले आहेत. खूप सुंदर असं स्तूपाचं कोरीवकाम झालेलं आहे. हा स्तूपाचा खाली बघतोय हा चौरंग आहे. वरच्या साईडला जर बघितलं, हा बेस आहे. या बेसवरती देखील खूप सुंदर असं कोरीवकाम झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. या बेसच्या वरच्या साईडला आपल्याला वेदिका पट्टी पाहायला मिळते. या वेदिका पट्टीच्या वरती आपल्याला देखील शिल्प पाहायला मिळतात. सध्या हे शिल्प धूसर झालेले आहेत. 3 शिल्प आपल्याला इथे पाहायला मिळतात. हे बघा, हे जे स्तंभ आहे, हे ज्यांनी कोणी दान दिलेलं आहे त्यांचं इथे शिलालेख आपल्याला पाहायला मिळतं. या स्तंभाच्या वरच्या साईडला देखील बघितलं, या ठिकाणी देखील आपल्याला 3 शिल्प दिसून येत आहेत. या साईडला आपल्याला स्तंभ पाहायला मिळतो. या स्तंभाच्या वरच्या साईडला आपल्याला कोरीवकाम झालेलं दिसतं. तिकडे आपल्याला शिल्प पाहायला मिळतात. असं वाटतं ते स्तंभाच्या वरच्या जे शिल्प आहेत ते यक्षशिल्प आहेत. लेडीच्या आतील वरांडा साईडला जर बघितलं तर खूप सुंदर असं कोरीवकाम झालेलं आहे. इकडे जर आपण बघितली, गौतम बुद्धांची ही 24 फूट उंच मूर्ती आहे. पण सुरुवातीला जे बघितलं की लहान आकाराची गौतम बुद्धांची मूर्ती होती. ही जर बघितला ही 24 फूट उंच ही गौतम बुद्धांची मूर्ती आहे. येथील जे आपण हे शिल्प बघतोय, हे शिल्प त्यावेळेस राजवटीचं शिल्प आहे. कारण की त्यांचं जे पोशाख बघितलं, त्यांच्या वरील डोक्यावरील जे फेटे बघितले, तर हे फेटे याच्यावर हे लक्षात येतं हे त्यावेळेसचे राजवटीचं हे शिल्प आहे. दोन्ही साईडला आपल्याला राजवटीचं शिल्प पाहायला मिळतं. राजा आणि राणीचं आपल्याला शिल्प पाहायला मिळतं. सध्या एक शिल्पाचं पडझड झालेली आहे. हे बघा, या साईडला देखील गौतम बुद्धांची 24 फूट उंच बुद्धमूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप सुंदर असं या कान्हेरी बुद्ध लेणीचं काम झालेलं आहे. खूप सुंदर असं या कान्हेरी लेणीवरती आपल्याला गौतम बुद्धांचं शिल्प पाहायला मिळतं. चैत्यगृहामध्ये जाताना आपल्याला शूज बाहेर काढून जायचं आहे. कारण की हे बौद्ध धम्माचं प्रार्थना स्थळ आहे. इथे बरेचसे लोक येतात, ते चप्पल घालूनच आतमध्ये जातात. त्याच्यामुळे माझी येथील लोकांना विनंती आहे आणि येथील सिक्युरिटी गार्ड यांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे की चैत्यगृहामध्ये जाताना इथे लोकांनी शूज काढलं पाहिजे. कारण की बौद्ध धम्मातील प्रार्थना स्थळ आहे. हे बघा, या ठिकाणी सूचना लिहिली आहे, कृपया शांतता राखा. अजून एक इथे बोर्ड लावण्यात यावा की चप्पल वगैरे शूज बाहेर काढण्यात यावा, जेणेकरून लोकांना हे समजेल आणि लोक चप्पल वगैरे शूज आपले बाहेर काढतील. खूप सुंदर असं स्तूपाचं कोरीवकाम झालेलं आहे. हे बघा, कारला लेणीसारखंच आपल्याला इथे स्तंभ पाहायला मिळतात. त्या स्तंभांवरती आपल्याला हत्तीचं शिल्प पाहायला मिळतं आणि हत्तीच्या वरती आपल्याला राजा राणीचं शिल्प देखील पाहायला मिळतं. जवळजवळ कारला लेणीचं जे चैत्यगृह आहे त्याचप्रमाणे हे चैत्यगृह आपल्याला पाहायला मिळतं. पण हे चैत्यगृह आहे हे कमी आकाराचं आहे. येथील बौद्ध स्तूप जर आपण पाहिलं, याच्यावरती जी छत्री आहे, जी हर्मिका आहे, ती नष्ट झालेली आहे. वरील भाग बघितला, गजपृष्ठ भाग आहे, म्हणजे हत्तीच्या पाठीच्या कण्यासारखं. हे वरील जे कोरीवकाम आहे या आतमध्ये प्रकाश येण्यासाठी आहे. या स्तूपावर जे कोरीवकाम झालेलं दिसतंय, हे खालच्या साईडला जे बेस आहे, हे जेव्हा बघतोय हे चौकोनी खाचे आहेत. हे या ठिकाणी दिवे वगैरे लावण्यासाठी ही जागा इथे कोरण्यात आलेली आहे. प्रत्येक स्तूपची वेगळ्या प्रकारे निर्मिती करण्यात आलेली आहे. प्रत्येक बुद्ध लेणीवरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं नवीन कोरीवकाम पाहायला मिळतं. जवळजवळ 50% हे कोरीवकाम सेम असतं, पण 50% हे नव्याने त्यांनी कोरून ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे आपण आज बऱ्याचशा लेण्या फिरलेल्या आहेत, त्याच्यावरती देखील आपण बघितलं तर सेम काम आपल्याला दिसून येत नाही. 50% सेम वाटतं, पण 50% जे काम आहे हे वेगळ्या प्रकारचं आहे. हे प्रत्येक लेणीवरती आपल्याला पाहायला मिळतो. हे बघा किती फरक पडतो. सुरुवातीला या ठिकाणी जेव्हा मी शूज काढले तर इतर लोकांनाही समजलं की या ठिकाणी शूज काढलं पाहिजेत.
तर इथे जे सिक्युरिटी आहे त्यांनी इथे लोकांना सांगितलं पाहिजे की आतमध्ये जाताना आपण इथे शूज काढलं पाहिजे, जेणेकरून लोकांना समजेल. हे बघा, या ठिकाणी आपल्याला आता लोक शूज काढून आतमध्ये जाताना दिसत आहेत. ठिकाणी आपल्याला शिलालेख देखील पाहायला मिळत आहे. लेणीच्या बाहेरील जे वरंडा आहे त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही साईडला शिलालेख पाहायला मिळतात. India has been a real eye opener for me. You see both the poverty, the people who are deprived, people who are challenged, and right next to it you see the people who are well-to-do. But you see a lot of culture. Everywhere we go, we've been to quite a few places over 2-3 days. It's been a real eye opener for me. My ancestors are from India, which is why we're visiting. I'm actually from Canada. लेणी क्रमांक 3च्या बाजूला देखील आपल्याला एक बुद्ध स्तूप पाहायला मिळतो. हे बघा, खूप सुंदर असं या स्तूपाचं कोरीवकाम झालेलं आहे. एक लेणी कोरण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी या लेणीमध्ये आपल्याला बुद्ध स्तूप पाहायला मिळतो. या बुद्ध स्तूपावरती आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती देखील पाहायला मिळते. स्तूपाच्या बाजूला जर बघितलं आपण, इकडे देखील कोरीवकाम झालेलं आहे. या ठिकाणी देखील आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपल्याला पाण्याच्या 2 टाक्या पाहायला मिळत आहेत. ज्यांनी कोणी दान दिलं आहे त्यांचे इथं शिलालेख पाहायला मिळतो. त्या पाण्याच्या टाक्यावरती आपल्याला गौतम बुद्धांचं शिल्प देखील इथं पाहायला मिळत आहे. दहिसर नदी, बोईसर नदी व ओशिवरा नदी या नदीचं उगमस्थान कान्हेरी बुद्ध लेणीवरतीच आहे. म्हणजे कान्हेरी लेणीचे जे डोंगर आहे, राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान हे जे डोंगर आहे, या डोंगरावरतीच या नद्यांचं उगमस्थान आहे. दहिसरची जी नदी आहे ही नदी मणपेश्वर बुद्ध लेणीपर्यंत ही लेणीचा प्रवाह आहे. आज कुठेतरी तो प्रवाह बुद्ध लेणीपासून दूर झालेला पाहायला मिळतो. त्यावेळेस कान्हेरी लेणीवरून जे बौद्ध भिक्षू होते ते दहिसर नदीतून पुढे मणपेश्वर लेणी या लेणीवरती देखील जे जात होते ते या नदी पात्रातूनच ते जात होते. हा आहे नदीचं उगमस्थान. याच ठिकाणी नदीचं उगम होतं. हे बघा, हीच नदी पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते. लेणी क्रमांक 14 ते 18 जवळजवळ आता नष्ट होत आलेला आहे. बरीचशी यांची पडझड झालेली आहे. हा दगड झिजत चालला आहे. आपण बघू शकतो लेणी क्रमांक 14, 15, 16, 17, 18 या लेणीचं जो दगड आहे जवळजवळ या दगडाची आता झीज होताना आपल्याला दिसून येत आहे. काही वर्षांनी ही लेणी संपूर्ण ढासळून जाईल किंवा आपल्याला लेणी पुढे जाऊन पाहायला मिळणार नाही. लेणी क्रमांक आहे 14. या साईडला आपल्याला एक लेणी पाहायला मिळते. ही लेणी क्रमांक 13 आहे. या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस झाल्यावरती एक लहानसं धबधबा पाहायला मिळतो. हे धबधब्याचं पाणी येथील जी पाण्याची टाकी आहे त्याच्यामध्ये पडतं आणि नंतर हे पाणी पुढे वाहत जातं. अशा प्रकारे या नदी पात्रावरती पाण्याच्या टाकीचं निर्माण करण्यात आलेलं आहे. लेणी क्रमांक 16 वरती आपल्याला एक विद्यार्थी भेटलेला आहे. आर्किओलॉजिकल याचा अभ्यास करत आहे. तर या ठिकाणी जे शिलालेख आहे ते आपल्याला वाचून दाखवणार आहेत. हॅलो. सो पहिले आपली ओळख करून द्या लोकांना. मी केतन पार्टे. मी कान्हेरीमध्ये ॲज अ टूर गाईड सुद्धा आहे. मी रिसर्च करतो आणि आर्किओलॉजीमध्ये मला खूप इंटरेस्ट आहे. सो मला ब्राह्मी लिपी ही येते बऱ्याचपैकी वाचता लिहिता येतं त्यात. मी लोकांना शिकवतो की हे शिलालेख कसे वाचावेत. तर तुम्ही जर हे हे पाहाल तर या शिलालेखात एक नाव आपल्याला आढळतं इथे. मुंडपालक असं नाव आहे आणि मुंडपालकांनी इथल्या थेरांना काहीतरी एक जागा दिलेली जिथे ती लोकं शेती करू शकतात. तर अशी शेती करण्याची जागा वगैरे म्हणजे आपल्याला दिसून येतं की लोकं वेगवेगळ्या जागेवरून येऊन इथल्या थेरांना किंवा इथल्या भिक्षूंना काही ना काही दानधर्म करत होते. बरोबर. तर इथे याच ह्याच्यात दुसऱ्या लाईनीत पुढे सोपारा या जागेचं सुद्धा नाव आहे. त्याच्याला आज आपण नाला सोपारा म्हणतो. तर तिथून हे नेगम यायचे. तर इथे एक नेगम म्हणून शब्द दिसेल. हा नेगम. तर नेगम म्हणे तर तो एक मर्चंट होता. तर मग ते असे यायचे कसं इथल्या भिक्षूंचं आणि जे मर्चंट होते त्यांचं एक घेणं देणं चालू असायचं. एकमेकांना ते मदत करायचे
मर्चंट भिक्षूंना काही ना काही दानधर्म करायचे, त्यातून ते आपल्यासाठी किंवा अख्खं हे कान्हेरी लेणीचं देखरेख करण्यासाठी ते अच्छा, पैसे अच्छा. वापरायचे. आणि त्याऐवजी ते मर्चंट्स कधी येऊन इथे राहायचे सुद्धा. तर इथे फक्त भिक्षू राहत नव्हते, तर मर्चंट सुद्धा राहायचे. तर ह्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नाही आहेत. बऱ्याच वर्षांपूर्वी आर्किओलॉजिस्टला इथे बरेचसे नाणी सुद्धा सापडलेत. तर ते एक काय म्हणतो आपण प्रूफ आहे की इथे राहत होते, इथे काही ना काही म्हणजे पैशांची परदेशातले व्यापारी वगैरे इथे येत एक्झॅक्टली होते, इथे राहत होते. लेनदेन चालू होती. अच्छा, अच्छा. बरोबर. त्या लोकांचं पण इथे दान दिलेलं लेणी हो, वगैरे आहे ना? तर आपल्याला इथे कान्हेरीत तरी कोणते फॉरेनर येऊन दान दिलेलं असं मिळत नाही. म्हणजे रोमन असेल, ग्रीक नाही, असेल. नाही. इथे नाहीये. मग पण तुम्ही कार्ला केव्हला गेलात ना, तर तिथे तुम्हाला भरपूर त्या स्तंभावरती शिलालेखात त्यांच्या शिलालेखात ते यवनस्स असा शब्द मिळेल. अच्छा. यवन म्हणजे आपण ते ग्रीक म्हणा किंवा रोमन म्हणा यांच्यासाठी तो शब्द वापरला जायचा. अच्छा, अच्छा. ते आपल्याला कान्हेरीत व्हेरी इंटरेस्टिंग म्हणजे आम्हाला सुद्धा एक्झॅक्टली त्याचं रिझन माहीत नाहीये. पण किंबहुना मला तरी माहीत नाहीये. पण इथे तरी एकही असा शिलालेख मला किंवा माझ्या माहितीत नाही की जे एखाद्या यवनाने किंवा ग्रीक, रोमन कोणी येऊन तुम्हाला हे दान माहिती आहे कान्हेरीची ही जी लेणी आहे, हे जे मौर्यकालीन जी राजवट होती, त्यांचं हे विद्यापीठ केंद्र होतं. हो, हे खूप म्हणू शकतो इथे ज्या प्रमाणाची ॲक्टिव्हिटी चालू होती ना, तशी ॲक्टिव्हिटी आपल्याला महाराष्ट्रात जेवढ्या पण लेण्या आहेत त्यात कुठेही नाही आढळत. कारण इथे भिक्खू किंवा भिक्षू सतत राहत होते. वर्षाच्या 12 महिने इथे अ, राहत होते. आणि आपल्याला इथे एक निर्वाण विठी आहे जी लोकांपासून थोडी काय म्हणतो तिथे जाऊ नाही शकत. म्हणजे स्तूप वगैरे आहेत. हां, तर तिथे ह्या थेरांचे स्तूप होते. त्यावर लिहिलेलं असायचं, की त्यांची काय पदवी होती, ते काय शिकवायचे अच्छा. वगैरे, वगैरे तसं. आजकाल आपण कसं म्हणतो प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर. प्रोफेसर तसं. म्हणजे जे पण भिक्खू जे मोठ्या पदावर गेले, हो. त्यांचे ते म्हणजे अरंत पद असेल, त्या बरोबर, पदावर बरोबर. गेल्यानंतर त्यांचे स्तूप वगैरे तिकडे निर्माण झाले. बरोबर. तर ते जेव्हा म्हणजे बुद्धिझममध्ये एक असतं, की जे भिक्षू असतात ते ते जेव्हा निर्वाण घेतात, तेव्हा त्यांचे जे बॉडीली रिमेन्स असतात त्यांना तर जाळलं जातं. पण ते ॲशेस वगैरेंना एक बऱ्याचदा शरीर स्तूप अस्थिवरती. स्तूप बनवून त्याच्याभोवती असं ब्रिक स्तूप म्हणा किंवा स्टोनचा स्तूप म्हणा बनवून त्यांच्या एका काय म्हणतो आपण म्हणजे आठवण म्हणून आठवण एक म्हणून त्यांनी वापरलेल्या भोटेव वस्तू स्तूप वगैरे. असं बनवतात. बरोबर त्यांची. त्यात वस्तू आपण रेलिक्स म्हणतो आर्किओलॉजीमध्ये त्यांना. तर CSMVS जे आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, त्यातही तुम्हाला अजूनही काही रेलिक्स सापडतील. तर त्या गोष्टी असतात त्या आपल्याला या स्तूपांमधून मिळाल्यात. जेव्हा ब्रिटिशांनी ते स्तूप अच्छा, अच्छा. ॲक्चुअली खणले, त्यातून काही मिळालं. उत्खनन हां. केल्यानंतर ते रिसर्च मग केलं. एक्झॅक्टली. मग सापडले. ते आता म्युझियममध्ये आहेत सर्व. इथून शिलालेख सुरू होतो सिद्धम अ, उपा हा हा पा आहे उपासकस. इथे थोडीशी ॲम्बिग्विटी आहे आपल्याला. एक रीडिंग मिळाले पण ती मॅच करत नाही. पुतस निगमस मुंड हे मुंड पाल मुंडपालस देन सोपारकस सह कुटुंबिनीः सह बालक देयधम्म. बालक हे देयधम्म समथिंग अँड अक्षय निवेद्य. मुंडपाल हा एक निगम आहे, मर्चंट आहे. तो सोपाऱ्याला राहतो. हे त्यांच्या वडिलांचं नाव लिहिलंय की त्यांचा हा पुत्र आहे. त्याने त्यांच्या परिवारासह मुलांसह दान धर्म केला आणि पुढे लिहिले अक्षय निवे म्हणजे पैसे. सो एक काय म्हणतो किंवा अक्षय निवे असं पैशांपेक्षा म्हणू शकतो एक लाईफ लॉंग डोनेशन. म्हणजे त्यांनी एक फील्ड त्यांना डोनेट केलं तर ते कसं त्यांना पूर्ण त्यांच्या आयुष्यभर कामात येईल. वर्षानुवर्षे त्यांना ते एक्झॅक्टली. उपयोगाला सो अक्षय निवे असं म्हणू शकता की एक इटर्नल डोनेशन दिला त्यांना. खूप चांगली माहिती केतन यांनी दिलेली आहे. जर यांच्याशी संपर्क करायचा असेल तर इन्स्टा आयडी वरती आपण त्यांना सर्च करू शकता. तर आपलं इन्स्टा आयडी काय आहे? बिब्लिओफाईल केतन. खाली तुम्ही कॉमेंट्स मध्ये वगैरे टॅग करू शकता. ठीक आहे, मी तुम्हाला पाठवेल.
चालेल चालेल. Yes. तर खूप चांगली माहिती दिली यांनी आपल्याला इथली. त्यांना पण खूप चांगल्या प्रकारे लेणीची माहिती आहे. ते देखील या लेणीवरती अभ्यास करत आहेत. इथे जर मी बघितलं त्यांना, की ते शिलालेख आहेत ते वाचत होते. त्यांच्या हातामध्ये पुस्तक देखील आहे. त्याचं ते वाचन करून, त्याचा शोध घेऊन ते शिलालेख काय आहे ते शोधत आहेत. त्याचा अर्थ ते शोधत आहेत. तर खूप चांगलं वाटलं त्यांना भेटून. आपल्याला देखील कान्हेर लेणीची वगैरे माहिती पाहिजे असेल, तर ते सध्या लेणीवरती अभ्यास करतात. ते आर्किओलॉजिकल आहेत. तर आपण त्यांना Insta आयडीवरती त्यांना शोधून त्यांची कॉन्टॅक्ट करू शकता. कान्हेरी बुद्ध लेणीवरती आपल्याला 109 बुद्ध लेण्या पाहायला मिळतात. आपल्याला देखील तितक्या लेण्या शक्य होत्या तितक्या आपण फिरतोय आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.